एका ओव्हरमध्ये 2 धक्के देऊन फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 4 धावा खर्च करून 2 धक्के दिलेत आणि तो ठरला आता प्लेयर ऑफ द मॅच. चला, इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. ट्रॉफीसाठी हा सामना असेल, क्वालिफाय राऊंडसाठी सामना असेल, सुपर 3 मध्ये जाण्यासाठी प्रवेश करण्यासाठी हा महत्त्वाचा सामना असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय विकी रफुकिया, ज्याने मागच्या मॅचमध्ये देखील धारदार गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये इम्पॉर्टंट षटक हाताळत असताना पॉवर प्ले नाही आहे. त्यामुळेच आता या 2 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील श्रीकृष्ण दिवा टीमने, आणि श्रीकृष्ण दिवा टीमने तिन्ही टॉस जिंकलेत आणि तिन्ही टॉस जिंकत असताना बॅटिंग करत असताना अगदी चांगला खेळ केला. प्रामुख्याने बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आणि गोलंदाजी तितकीच धारदार पाहायला मिळाली. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. मॅचला होती सुरुवात आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी विकी रफुकिया स्ट्राइक एंडवर गंगाधर इंगोले. पहिलाच बॉल ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलाय. फंबलिंग पाहायला मिळते निनाद मडवीच्या माध्यमातून. वेगाने विनीत पाटील येईल तोपर्यंत एक धाव मिळते. गंगाधर इंगोले ऑफ द मार्क. पहिली धाव गंगाधरच्या बॅटमधून आली. 12 बॉलचा सामना आहे, त्यामुळेच 12 बॉल मध्ये प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील. त्यामुळेच पहिल्याच बॉलवर मोठा हिट करण्याचा इथे पावित्रा घेतला होता. इथे समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला आहे. आशिष पाटील अगदी जात असताना 2 धावा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. अगदी पुढ्यात बॉल पडला होता. भरपूर चांगला प्रयत्न केला होता आशिष पाटीलने. या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय. अको टप्प्याचा बॉलला बिरकावलाय. क्षेत्ररक्षक विनीत पाटील त्या खाली आहे आणि पहिला धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. नितीन मडवीच्या विकेटचं पतन पहिला गडी गारद होतोय. 3 वर 1 गडी बाद अशी सुरुवात या ओव्हरची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर नितीन मडवी बाद झाला आणि इनेट क्रमांक 3 वर या टीमचा मास्टरमाइंड थोडासा इंजर्ड आहे. मागचे काही स्पर्धेमध्ये स्ट्रगल करताना दिसला. थोडीशी खांद्याला इंजुरीज आली आहे, त्यामुळेच बॅटिंगमध्ये इतका काही दमखम पाहायला मिळाला नाही किशोर मडवीच्या माध्यमातून. पण अनेक वर्षाचं क्रिकेटचं अभ्यास केला, त्यामुळेच हा खेळाडू देखील तितकाच घातक आहे. स्पेशलिस्ट पॉवर प्लेचा एक बेहतरीन खेळाडू मानला जातो, पण पॉवर प्ले नाही आहे. त्यामुळेच या शेवटच्या 9 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील याकडे पाहिलं जाईल. 12 बॉलचा सामना आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. विकी रफुकिया, किशोर मडवी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या स्लॉक केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? विनीत मडवी चांगला झेल पकडला जातोय. अप्रतिम झेल पकडला जातोय आणि किशोर मडवीला देखील परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के. श्रीकृष्ण दिवा टीम बॅकफुटला गेली. 12 बॉलचा सामना आहे, त्यामुळेच प्रत्येक बॅटर हा मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नाला यश येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. किशोर मडवी या मॅचमध्ये देखील सपशेल अपयशी ठरलाय. आता बॅटिंगसाठी कुठला अस्त्र वापरला जातोय? अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो असं मानलं जातो आणि अनुभव नेहमीच टीमच्या कामाला येतोय. त्यामुळेच अनुभव पहिल्या मॅचमध्ये चमकदारी कामगिरी केली होती. त्याचं नाव आहे जयेंद्र किसन मडवी. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि इम्पॉर्टंट 25 धावांची एक झंझावात खेळी केली होती जयेंद्र मडवीने. या मॅचमध्ये देखील तेच करावं लागेल. गंगाधरला साथ द्यावी लागेल. टीमची धावसंख्या फक्त 3 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. हॅट्रिकच्या बोल्यावर आहे विकी रफुकिया. चार बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं 2 ओव्हरचा सामना आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. श्रीकृष्ण दिवा टीमला धावा करावा लागतील. कोलबटापाचा चेंडू कुदून काढलाय. निखिल मडवी अगदी बॉल पर्यंत येईल फेकी केली जाते. दरम्यान सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गंगाधर इंगोले काय करेल याकडे लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत. शिरवणी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा हा भव्य दिव्य सोहळा. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? गंगाधर इंगोले डिपार्ट्स. गंगाधर इंगोलेच्या विकेटचं पतन.
तिसरा धक्का लागतोय श्रीकृष्ण दिवा संघाला. टीम बॅकफुटला आली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. फक्त 4 धावा आणि 3 धक्के देत असताना श्रीकृष्ण दिवा टीम या मॅच मध्ये संकटात आहे, अडचणीत आहे. ट्रॉफीसाठी सामना आहे. प्रत्येक संघ हा ट्रॉफीसाठी खेळतोय. आपल्या गावामध्ये एकतरी ट्रॉफी यावी, ती पहिली असो, दुसरी असो किंवा तिसरी असो. या ट्रॉफीसाठी प्रत्येक संघ झुंज देतोय. 24 संघांचा सहभाग, त्यामधील 3 संघ जातील ट्रॉफीसाठी. त्यामधील 2 टीम ऑलरेडी डिसाइडेड झालेत. म्हणजे CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे जो पहिला दिवस क्वालिफाय झाला. कालच्या दिवसात आई गावदेवी 11 शिरवणे टीम जो क्वालिफाय झाला. आणि आता या मॅच मधून जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 4 धावा फलकावर लागलेत. धावा करावा लागतील. 20 पर्यंत जर मजल मारली तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. जर 10च्या आत जर हे धावफलक राहिलं तर नक्कीच श्रीकृष्ण दिवा धावामध्ये येईल. 3 विकेट. विकी रफुकिया काय गोलंदाजी केली. गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या मॅचचा हिरो मिस्टर विनीत पाटील. फुलल्यांचा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन जयेंद्र मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार. हा षटकार फार इम्पॉर्टंट असेल. जयेंद्र मडवी, विंटेज जयेंद्र मडवी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी करत असताना बॉल पुरवायचा आहे. रोहित एले जुना बॉल फेंकने का नया जुना 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 है. चला चेंडू फेका लगेचच. चला बॉल, मॅच बॉल आलाय. जयेंद्र मडवी पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 15-16 धावा झाल्या. 20 पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये मजा येईल. कारण की गंगाधर इंगोलेचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. जयेंद्र मडवी व्हेरी डेंजरस मॅन, बिग मॅनचा बिग शो या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळी श्रीकृष्ण दिवा टीम अडचणीत होताना त्या वेळेस जयेंद्र मडवीने आपली दमखम दाखवली. यावेळेस कट केला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सिंगल मिळते. 11 धावा फलकावर लागलेत. 8 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20-22 धावा झाल्या तर तितक्या धावा डिफेंड करण्याची क्षमता श्रीकृष्ण दिवा टीमकडे आहे. पण प्रामुख्याने विशाल मडवी, निखिल मडवी आणि राहुल शेट्टे असे 3 प्रमुख फलंदाज, त्यांवर मोठी जबाबदारी असेल. आकू टप्प्याचा बॉल आहे. फटका फसलाय. निखिल मडवी त्या खाली येईल. आणि काय घडलंय, जयेंद्र मडवीला परतावा लागेल. विकेटचं होईल पतन. आणखीन एक विकेट. 11वर 4 गडी बाद. 11 धावा 4 गडी बाद. कुठला बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येईल ते पाहिलं जाईल. आपलं काम चोख बजावलंय जयेंद्र मडवीने. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी देखील केली. 17 धावा डिफेंड करायच्या होत्या. त्यावेळेस मात्र 15 धावा डिफेंड करत असताना जयेंद्र मडवीने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. न्यू बॅटर मनोज मडवी. मागच्या मॅच मध्ये देखील एक त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता मुख्याच्या ठिकाणी. 4 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील. मनोज मडवी टॅलेंटेड यंगस्टर खेळाडू आहे. जो विश्वास दाखवला होता मनोज मडवीवर, त्या विश्वासाला खरा उतरत असताना हा मनोज मडवी देखील आहे. विनीत पाटील पहिल्या बॉलवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसऱ्या बॉलवर विकेट. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 11. यावेळी फ्लिक केला जातोय. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा फलकावर लागले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर 15+ धावा होतील. त्यामुळेच या धावांचा पाठलाग करणं इतकं सोपं नसणार आहे. चला या मॅच नंतर CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम, आई गावदेवी 11 शिरवणे हे टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील. डॉट बॉलची सांगता होते. 11 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय चेंडू पाहायला मिळते. परफ्यूम डिलिव्हरी. सुपर बॉल. सुपर बॉल. विनीत पाटीलने केलेला कमबॅक.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 धावा दाखल करावं लागलेत. टप्प्याचा बॉल राहुल शेट्टी येत असताना काय घडलंय. क्षेत्ररक्षक आहे आणि 4 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर. इम्पॉर्टंट चौकार आलाय. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपलं गेलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 आहे आकड्यावर आणि 17 धावांचे टार्गेट उभं केलंय. बघूया 12 बॉल आणि 17 धावाचा बॉल पुरवा आणि लगेचच श्रीकृष्ण दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. 12 बॉल 17 धावा. शेवटच्या बॉलवर चौकार फार महत्वाचा ठरला, कारण की जर चौकार नसता लगवला तर नक्कीच 12 पर्यंत मजल, म्हणजे 13 धावांचं टार्गेट असलं असतं. म्हणजे ही चूक झाली राहुल शेट्टीकडून. पण आता 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. श्रीकृष्ण दिवा वर्सेस घणसोली 11 घणसोली असा सामना मैदानामध्ये रंगत असताना गंगाधर इंगोलीचं हे षटक आहे ना, हे मॅच मध्ये निर्णायक ठरेल. जर घणसोली 11 घणसोली टीम या ओव्हरमध्ये जर धावा केल्या 7-8 धावा केल्या तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक करू शकतील. त्यामुळेच गंगाधर इंगोलीचे षटक फार इम्पॉर्टंट असेल. चला ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत तुर्बे टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा, कारण की ही मॅच संपल्या आपण सुपर 3च्या ड्रॉ साठी जाणार आहोत आणि सेमीफायनलचा पहिल्या सामन्याचा टॉस देखील या मंचावर केला जाईल. धारावेला तिथं पण आम्हीच पुतले आहोत. दुसरी टीम फायनलला. तो आउट झाला तर काय नाही त्यांच्यात एवढी काय बॅटिंग आता. कॉमेंटेटरी मध्ये साठी पण बोलली चालते. फक्त ऑनलाईन अच्छा, म्हणजे तिथं बाहेर आवाज आज पण तसंच. चला मॅचला करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली जाईल. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा भव्य दिव्य सोहळा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना विशाल मडवी आणि राहुल शेट्टे ही सलामीची जोडी पाहायला मिळते. मागच्या 2 मॅचमध्ये विशाल मडवी आणि निखिल मडवी ही जोडी पाहायला मिळाली, पण आता कुठेतरी गेम प्लॅनमध्ये बदल केला गेलाय. निखिल मडवीला 1 डाऊन पोझिशनमध्ये ठेवण्यात आलाय. त्यामुळेच हा सामना फार महत्त्वाचा आहे. 17 करायचे आहेत. गंगाधर इंगोले आतापर्यंत 99 षटकार या स्पर्धेमध्ये लगवले गेलेत. 100 चौकार देखील पाहायला मिळाल्या. म्हणजेच प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रामुख्याने षटकार जास्त असतात, चौकार कमी असतात, पण या स्पर्धेमध्ये चौकार जास्त पाहायला मिळालेत. एक्सपिरियन्स खेळाडू आहेत राहुल शेट्टी आणि विशाल मडवी अशी जोडी पाहायला मिळते. 17 धावांचे टार्गेट आहे. गंगाधर इंगोलीचे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. हे षटक निर्णायक ठरणार आहे श्रीकृष्ण दिवा टीमसाठी. राहुल शेट्टी पाहायला मिळते. बॅटिंग करावे लागेल. 12 बॉल 17 धावा. या धावा इतक्या मोठ्या नाही आहेत, पण गोलंदाजीचा विचार केला तर मजबूत गोलंदाजी मानली जाते. गंगाधर इंगोले पहिला बॉल या इनिंगचा. पहिलाच बॉल प्ले एंड मिस. धारदार गोलंदाजी. काय चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने भन्नाट वेग धारण केलं होतं गंगाधर इंगोलेचं. अगदी खुलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना गंगाधर इंगोलेच्या अगेन्स्ट. इथे देखील बॅटची एज लागते. चेंडू जातोय. काय घडलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. राहुल शेट्टीची विकेटचं पतन होत असताना खराब कॉलिंग म्हणावं लागेल. राहुल शेट्टी 0वर परतलाय. पहिला धक्का लागतोय टीम घणसोली 11 घणसोली संघाला. जो गेम प्लॅन केला होता विशाल मडवी याने, पण त्या गेम प्लॅन मध्ये कुठेही यशस्वी होताना पाहायला मिळालं नाही. राहुल शेट्टी परतलाय.
पहिली विकेट. आता 10 बॉल 17 करायचे आहेत. खराब कॉलिंग म्हणावं लागेल. कम्युनिकेशन मध्ये कुठेतरी खराबी पाहायला मिळाली. आता जबाबदारी असेल विशाल मडवी आणि निखिल मडवी या दोन बॅटरवर. 12 बॉलमध्ये 17 करायचे ते. पहिली 2 डॉट बॉल येत असताना श्रीकृष्ण दिवा टीम, त्याला कौशल पाटील आमच्या सोबत जॉईंट होत असताना CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे वर्सेस पहिला संघ जो क्वालिफाय झाला आणि त्यानंतर गावदेवी शिरवणे टीमने देखील क्वालिफाय केलं. या मॅच मधून आता जो जिंकेल तो क्वालिफाय होईल. 10-17 इक्वेशन आहे. पहिली 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. राहुल शेट्टीची इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली. संध्याकाळचं 17 षटकार मारणं इतकं सोपं नाही, पण ताकदीचा वापर टायमिंग जर तुम्ही केलं ना तर नक्कीच बॉल सीमा पार जाईल. त्यासाठी चांगला प्रयत्न करावा लागेल. गंगाधर इंगोले पहिल्या 2 बॉलवर प्रभावित करतोय. धावचीच्या स्वरूपात राहुल शेट्टी बाद झाला आणि खराब कॉलिंग पाहायला मिळालं. कोलबटपाचा चेंडू आहे. भन्नाट वेग धारण केला गेलाय. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. फक्त 17 करायचे 12 बॉलमध्ये, पण या 17 करण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल आणि तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. 3 लगातार डॉट बॉल. घणसोली 11 घणसोली टीम प्रेशर मध्ये असेल या मॅच मध्ये. अको टप्प्याच्या बॉलला स्क्वेअर कट केलंय. फटका चांगला आहे, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. 4थ्या बॉलवर सिंगल आली. आता समीकरण आहे 8 मध्ये 16 करायचे. 8 बॉल 16 धावा. या 2 बॉलवर एखादा चौकार किंवा एखादा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. प्रयत्न करावा लागेल. थोडीशी चर्चा केली जाते. विशाल मडवी निखिल मडवी, इम्पॉर्टंट सामना आहे. वर्षाची पहिली स्पर्धा दोन्ही संघ खेळतोय. हा सामना जिंकतोय तर ट्रॉफीचा मानकरी असो. त्यामुळेच ही संधी, त्या संधीचं सोनं करावं लागेल. दोन्ही टीमसाठी ही जबाबदारी असेल. खोलबटापाचा चेंडू अप स्टंपवर मारा. वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. काय गोलंदाजी होती. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी म्हणावं लागेल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलीत गंगाधर इंगोलेने. मोठा बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गंगाधर इंगोले पाहायला मिळतोय. इथे देखील प्ले अँड मिस. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गंगाधर इंगोलेसाठी. या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. या मॅचला कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. 1 धाव आणि 1 गडी बाद करण्यामध्ये श्रीकृष्ण दिवा यशस्वी झालाय. आता समीकरण आहे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. जिकडे 12 बॉल 16 धावांची 17 धावांची आवश्यकता असताना मॅचला कलाटणी देणारं षटक, एक मॅजिकल फिगर आणि मॅजिकल स्पेल हाताळला गेला. चला सामना स्पीडअप करा. श्रीकृष्ण दिवा टीम गोलंदाजी ट्रॅकवर शिवम पांडे. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजाच्या अगेन्स्ट आता खेळ करायचा आहे. विशाल मडवी नाराज असेल कारण की मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने डॉट बॉल आले, पहिल्या 2 बॉलवर डॉट बॉल आले, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, 4थ्या बॉलवर सिंगल आणि लगातारचे डॉट बॉल पाहायला मिळाले. त्यामुळेच हे डॉट बॉल प्रेशरमध्ये आणतील. मी मगाशी म्हटलं होतं की गंगाधरची ओव्हर फार निर्णायक आहे आणि या मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण करण्यासाठी हे षटक महत्त्वाचं ठरलं. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच बनू शकते. 2 षटकार जर मॅच या ओव्हरमध्ये आले तर मॅच बनू शकते. शिवम पांडे गोलंदाजी ट्रॅकवर. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. निखिल सूर्यकांत मडवी पहिला बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रॉंग अपील केली गेली आहे, पण कुठलीही मुवमेंट नाही आहे. त्यामुळेच अंपायरचा इशारा येतोय की यस हाईट फॅक्टर आहे. आता 5 मध्ये 16, 5 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे. या संपूर्ण 3 मॅच मध्ये निखिल मडवीने अगदी काही विशेष केलं नाही. त्यामुळेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्ट्रगल करताना दिसतोय, पण 3 मोठे फटके आपल्या टीमला ट्रॉफी मिळवून देऊ शकतो. हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवावा लागेल. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी होते श्रीकृष्ण दिवा टीमची, कौतुक करावं लागेल. 5 मध्ये 16 करायचेत. 5 बॉल 16.
यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाहीये. काय घडलंय? एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. आणि इथे धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना विशाल मडवी परतलाय. विकेटचं पतन होत असताना एक धाव मिळते. आता 4 मध्ये करायचे तब्बल 15 धावा करायचे. 4-15, 4 बॉल 15 धावा इक्वेशन आहे. अगदी खराब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गोलंदाजीने चांगलं काम केलं घणसोली 11 घणसोली टीमसाठी, पण शेवटच्या बॉलवर जो चौकार आला ना तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स लो झाला घणसोली 11 घणसोली टीमचा. त्यामुळे स्कोर 16 पर्यंत पोहोचला आणि 17 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. गंगाधरचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलीत आणि या मॅचला अगदी कलाटणी दिली. आता 4 मध्ये करायचे 15 धावा. निखिल मडवी, न्यू बॅटर हेमंत पाटील पाहायला मिळते. फुलरलेनचा चेंडूला भिरकावलाय सीमा रेषे पलीकडे. मॅच अजूनही जिवंत आहे. निखिल मडवीच्या बॅट मधून येतोय षटकार. 8 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 9 धावा. या 3 बॉल मध्ये एक मोठा फटका, या 3 बॉल मध्ये एक चौकार लगवावा लागेल. घणसोली 11 घणसोली श्रीकृष्ण दिवा 2026 मध्ये पदार्पण करत असताना पहिल्याच आठवड्यामध्ये ही स्पर्धा आहे आणि दोन्ही टीमसाठी फार महत्वाची स्पर्धा आहे. दोन्ही टीमसाठी ट्रॉफीसाठी हा सामना असेल हे लक्षात घेऊन हा सामना खेळत असताना श्रीकृष्ण दिवा वर्सेस घणसोली 11 घणसोली. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 9 धावा. यावेळी देखील बॅटची एज. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. आता 2 मध्ये 9 करायचे. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. 9 धावा 2 चेंडू. एक षटकार जरूर लगवला, पण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या ना त्या चुका फार महागात पडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव आणि गंगाधरचं हे स्पेल. हा बॉल फार महत्वाचा आहे. हा बॉल फार निर्णायक असणार आहे टीम घणसोलीसाठी. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. खोलबटापाचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला गेला. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट. आता समीकरण आहे 1 बॉल 7. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या 1 बॉल मध्ये 7 धावा कंप्लीट कराव्या लागेल. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. चला, तुर्भे टीमचा कॅप्टन, शिरवणे टीमचा कॅप्टन रेडी आहेत. त्यानंतर या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याचा कॅप्टन लगेचच धावत आमच्या मंचावर येईल, याची नोंद घ्या. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच ची अनाउन्समेंट करणार आहोत. इथे काय घडलंय? डॉट बॉलची सांगता होत असताना आणि हा सामना श्रीकृष्ण दिवा टीमने जिंकलाय. चला, श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन प्लीज या. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर गंगाधर इंगोले. चला, चिठ्ठीसाठी लगेचच या. नितीन प्लीज या. नितीन लवकरात लवकर आपण लगेच या.